ह्या एजन्सी संदर्भात जे इंजिनियर लोक आहेत, डिपार्टमेंटचे इंजिनियर लोक आहेत, काम करत असताना इथं पाहिजे. त्या दिवशी जो आम्ही ह्या ठिकाणी आलेलो होतो, कशासाठी आलेलो होतो? सेफ्टीसाठी आलेलो. कशासाठी? सेफ्टीसाठी आलेलो. आता इथं बघा, हा काय सांगितलं? येऊ द्या ना काय साहेब, तुम्हाला काय तुमचे काय घालायचे आहेत का? नाही नाही, येऊ द्या ना काय जमाबंदी आहे म्हणतात आम्ही नाहीच ना. जमू शकत नाही. संजय आम्ही नोटीस दिलेली आहे सगळ्यांना. तुम्ही गाडीत बसा साहेब, तुम्ही बोला. आपलेच माणसं आहेत ते, जाणार आहेत ते, आपलेच माणसं आहेत ना. काय मुद्दा असा आहे, आता इथून समजा गाडी आली, इथं काय सेफ्टी आहे साहेब? तुम्ही दिलेल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना लेटर दिले स्वतः साहेबांच्या सहीने. आम्हाला 2 दिवस द्या. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांगा, निवेदन प्रमाणे त्याप्रमाणे सेफ्टी करून घेतो. बस अजून काय देऊ शकतो मी? मला सांगा, आताच्या मिनिटाला माणूस पडला तर उद्या सेफ्टी करून त्याचा काय फायदा? गुन्हा दाखल करून टाका कॉन्ट्रॅक्टरवर. आता गुन्हा दाखल करून टाका कॉन्ट्रॅक्टरवर. साहेब जरा ऐकून घ्या. आता हे बघा, तुमच्या माहिती करता आता हे बघा, हे तुम्हाला पट्ट होय म्हणून सांगा, आम्ही जातो. तुमचं म्हणणं बरोबर आहे. इथं ठेवलेलं आहे, इथं सर्व ठेवलेलं आहे. माणूस इकडे कसा साहेब? हे गाडी इकडनं असं काय म्हणता? तो बोर्ड ब्लॉक केलं पडेल कसं? निवेदन प्रमाणे जर सांगता का तुम्ही, ते बोर्ड लावायचं ते लावायचं, त्यांना सूचना दिलेल्या आहेत. 2 दिवस द्या त्यांना, बोलून इथं सूचना लावून देतो आम्ही. लावण्यात ना बोर्ड हे काम गव्हर्नमेंटचे. त्या तुम्ही वाटलं तुम्ही माहितीचा अधिकार टाकून सर्व माहिती काय नाही, त्याच्यामध्ये सर्व माहिती भेटेल. बघा, त्या अधिकारात ज्या जायचं आहे ना, त्यावेळी आम्ही जाणार आहे. काल पण तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला काम बंद पडायचं असेल तर हायकोर्टमध्ये स्टे ऑर्डर आणणार आहे. हायकोर्टमध्ये याचिका दाखल करा. तुम्हाला स्टे ऑर्डर आली, यावेळेस आम्ही स्वतः तुम्हाला मदत करणार. स्टे ऑर्डर असेल ना, स्वतः मदत करणार. तुम्हाला हे आश्वासन देतो. झालं बोला. हां झालं, तुमची सगळी बाजू झाली. बरोबर आहे. म्हणजे आम्ही जे चुकीचं आहे तिथं लक्षात द्यायचं नाही. तुम्ही जबाबदारी घेता, मी काय जबाबदारी घेतली नाही यांनी, हे लावले नाही. मला एक सांगा, बॅरिकेड ठेवले, बॅरिकेड आहेत, सूचना दिलेल्या आहेत. कुठला माणूस जर येत असेल तो दारू पिऊन पडणार मग, आणि जर झालंच ना काही तर आहे ना आम्ही गुन्हे दाखल करायला. हो, झाल्यानंतरची गोष्ट आहे ना साहेब. प्रिकॉशन घेतलेले कायद्यामध्ये गुन्हा घडण्याच्या अगोदर गुन्हा दाखल करा असं अजिबात नाही आहे. मला ते म्हणायचं साहेब, लक्षात घ्या. आमचं झालं बोलून तुम्हाला, आम्हाला 2 मिनिटं बोलायला देता. तुम्हीच बोला साहेब, मी ऐकणार आम्ही. तुम्ही टेन्शन न घ्या, बोला. तुम्ही तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देणार. बघा, राजकीय पक्ष ज्याला मान्यता मिळालेली आहे त्या पक्षाचे आम्ही पदाधिकारी. हो, माझा ऐका ना. इथल्या जनतेच्या ज्यावेळी तक्रारी आल्या, हा रस्ता सार्वजनिक बांधकामने हस्तांतरित केला XYZ यंत्रणेकडे. बरोबर की नाही? वास्तविक तेवढ्यात ह्याच्यामध्ये यांनी काम केलं पाहिजे. आज काय करतायत, त्याच्या व्यतिरिक्त ज्यावेळी विस्तारीकरण करतायत त्यावेळी त्या जमीन मालकाला मोबदला दिला पाहिजे. प्रत्येक माणूस, बरोबर आहे, ऐका, प्रत्येक माणूस रस्त्यावर येऊ शकत नाही, कोणती ताकद नसते, म्हणून तो लोकप्रतिनिधी नेमतो. बरोबर साहेब, आता तुमचं म्हणणं बरोबर पूर्ण झालं. मी मध्ये बोलतच नाही, तुम्हाला काय म्हणतो, बोलतच नाही. तुम्ही करताय रस्ता, तुम्ही करा. पुढे करते का? करा तुम्ही. आम्ही निघतो. आमचा कायदा सुव्यवस्था प्रश्न आहे. जिथं कायदा सुव्यवस्था आम्ही येणार. बरोबर, अगदी बरोबर. गव्हर्नमेंट आम्हाला म्हणतात तुम्ही करणार आहे का? तुम्ही करणार आहे का रस्ता? तुम्ही करणार आहे का? कोणाचा? आम्ही रस्ता करायचा तुम्ही करणार आहे का? ठेकेदार नाही आहोत. ठेकेदार आम्ही आहे का? आम्ही ठेकेदार आहे. तुम्ही बोलता आमच्या प्रेशर टाकून तेव्हा लोकांच्या जमिनी जात आहेत, हे जात आहेत. तुमचा मुद्दा आमच्या प्रेशर टाकतात त्याचं काय? बरोबर. पहिली दुसरी तिसरी गोष्ट मारहाण झाली, आम्ही बसलो. 2 मिनिटं मारहाण झाली ना, गुन्हा दाखल उगीच झाला काय? 2 मिनिटं. मी बघा, मी 1 वर्ष काढलं इकडे, मी सगळं ऐकून घेतलेलं आहे. हे नाही पटायचं मला. तुमचा मुद्दा बरोबर आहे. आणि तुम्हाला 2 दिवस आल्या कोण तो दम काय केलंस तू? पूजा केली का पाहिजे? चुकीचं एकदम. ऐकला कशात साहेब? मी तुम्हाला सांगतो, माझ्यावर डोस घेतो का? मान्य करतो, लोकांच्या जमिनी जातात, त्यांना मोबदला, हा मुद्दा बरोबर आहे. परंतु तुम्ही जे भांडतायत ना ते चुकीचं आहे. जर जमिनी जातात तर लोकांच्या एवढ्या सह्या घ्या की आमच्या परमिशन शिवाय आमच्या जमिनीला मोबदला. तुम्ही हायकोर्टात याचिका दाखल करा गव्हर्नमेंटच्या विरुद्ध. कसं काय घेते कायदेशीर आहे? सगळी गोष्ट बरोबर आहे. ऐका, मला सांगा तुम्ही, आता मला सांगा, ज्या लोकांच्या जमिनी जातील साहेब ते लोक रस्त्यावर उतरतील. अहो, हरियाणामध्ये लोक जमीन गेले तर रस्त्यावर उतरले कामाला. साहेब पूर्ण ऐका तरी तुम्हाला सांगतो, जी यंत्रणा काम करत आहे त्या यंत्रणेनं बोर्ड लावायला काय अडचण आहे तुम्ही मला सांगत नाही. 2
लेटर दिलं ना साहेब, 2 दिवस द्या. मी तुम्हाला बोललो ना, आश्वासन देतो की 2 दिवसात लावून घेतो मी. बोर्ड लावलेत ना त्यांनी. हे बोर्ड ब्लॉक त्यांचं काय म्हणणं आहे हा, ते हे की बा या अशा सूचना कोण सूचना नव्हे. हा रस्ता कोण करत आहे? हो तेच ना, इंजिनियर कोण काय 1 लाखाचं जरी काम असलं ना साहेब, तरी आमच्याकडे बोर्ड लागतो आमदार फंडाचा. तुमच्या माहिती करता हा. हे काम कोण मंजूर करतं? कॉन्ट्रॅक्टरने, गव्हर्नमेंटने मंजूर केलेलं आहे. बरोबर, Government गव्हर्नमेंटने ने- ऐका, हा. अग्रीमेंट गव्हर्नमेंट केलेलं आहे. त्यांचे पेपर पोलिसांना सबमिट केले की आमचं असं अग्रीमेंट झालंय, त्याप्रमाणे त्यांनी काम हातात घेतलेलं आहे. त्यांनी काही डायरेक्ट हिसकून घेतलं नाही की त्यांच्या मर्जीने करत नाही. जे काम करताय ते गव्हर्नमेंटच्या हिशोबाने करताय. आणि तुमच्या माहिती करता जर गव्हर्नमेंटच्या हिशोबाने करत असेल तर गव्हर्नमेंटचं आलं तर पोलीस आले तिथं बंदोबस्त ठिकाणी कायदाशिवाय. जर आज आम्ही इथं नाही आलो तर प्रॉब्लेम कोण बोट ठेवणार? आमच्यावर ठेवणार गव्हर्नमेंट. तुम्ही काय करतायत? आम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतात. बरं. आणि तुमच्या माहिती करता तुमच्यावर जो खोटा गुन्हा दाखल झाला, तुम्ही पोलिसांविरुद्ध याचिका दाखल करू शकता डायरेक्ट काय की आमच्यावर ना, खोटे गुन्हे दाखल केलेले हे काय आहे ते आम्ही बघण्यास समर्थ आहोत साहेब. मला लक्षात नाही नाही सांगतो. बिनधास्त आहे. आम्ही समर्थ बिनधास्त. आहोत त्या गोष्टी समर्थ आहे आहोत. बघा, आम्ही त्या आतापर्यंत पाटील साहेब ऐका ना माझ्या साहेब. 12 वर्षापर्यंत मी फेस केलं, त्याच्यात वाद नाही. हा. यांनी तर 40 वर्ष सर्व्हिस केली मी साहेब. साहेब काय सांगतो ते नाही तुमचं ना सगळं साहेब. ऐकून घेतो. आमचं म्हणणं एवढंच आहे, सेफ्टीची तुम्ही काळजी साहेब मी घेण्या तुम्हाला बोललो अगोदर 2 दिवसात मी सांगतो तुम्हाला. तुम्ही काय सांगतो, तुम्हाला माहिती आहे कुठची यंत्रणा काम करते, कोण ठेकेदार काम साहेब, करतो आहे? ऐका, बोर्ड आहे ना साहेब, मी सांगतो ना आमच्याकडे दिलेत कोण ठेकेदार. आणि ऐका, हे काम कसं जनतेचं काम आहे ना, जनतेने किती जण विरोधाला आलेले आहेत बरे सांगा बरं मला. काय जनता किती रस्त्यावर आलेली आहे? जनतेचे प्रतिनिधी आम्ही आहोत. हो पण ती प्रतिनिधी आले, मग प्रतिनिधी पुढे आल्यानंतर तुम्ही जनता येईल ना पंचायत साहेब. काम करताय का? जनता येईल ना. हा? जनता कुठे? आमच्या बरोबर आहे ना. बोला ना साहेब, कशा- जनताच्या रस्त्यावर होते ना, सरकार बंद आवाज होते ना. एक मिनिट साहेब. आम्ही ऐका, काय कॉन्ट्रॅक्टरचे जनता- प्रतिनिधी आहे? जनतेचा आवाज आहे ना. आम्ही काय कॉन्ट्रॅक्ट असं प्रतिनिधी आम्ही म्हणतो तुम्ही अजिबात आम्हाला? बोलत नाही. प्रतिनिधी ऐका, म्हणतो आम्हाला. आम्ही तुमच्या पोलीस आहे, माहिती करता. सरकारी नोकर आहे आम्ही. सरकारी आम्हाला काय हाऊस काय आले की नसतं, इकडे? तुमच्या- तुमच्या- तुम्ही वारंवार येऊन कामात अडथळा आणताय. तुमच्याकडे जे त्यांनी पेपर दिलेले आहे गोर बॉर्डरचे हा. दिलेत ना, हा. तुम्ही सांगताय दिले म्हणून. हा, बरोबर दिलेत ना? त्या. बरं ऐका, आम्ही त्यांनी पोलिसांना- काम करताना सर्व ग्रामपंचायतच्या परमिशन, नगर परिषद पंचायत, बीडीओचे सर्वांचे परमिशन घेतले ना हो, साहेब. आमची परमिशनची गरज कुठे बरं, लागते? आता तुम्हाला काय हवंय? तुम्हाला काय हवंय? काम नको व्हायला पाहिजे, काय लं? काम बंद करायचं. तुम्हाला हेच पाहिजे काम का? चालू झालं पाहिजे. माझं ऐका ना साहेब, हा. सर्व तुम्हीच बोलू नका दोन्ही गोष्टी. साहेब तुम्ही बोलता तुम्ही- ना, ते मुद्दे एकदम चुकीचे बोलतात म्हणून मला उत्तर द्यावं लागतं नाही, साहेब. नाही, चुकीचं- तुमचा मुद्दे राजदा असताना मी पाय काढला असता की यांचं बरोबर आहे, मी काढला असं पाय. विरोध कशाला करू मी? काय? तुमचं जर राईट आहे असं असतं तर मी स्वतः सांगितलं की यांचं बरोबर आहे. जर लोकांच्या जमिनी जात आहेत शेतकऱ्या तर 100% बरोबर आहे तुमचं म्हणणं. परंतु तुम्हाला जे पत्र त्यांनी दिलं ठेकेदाराने ना, यंत्रणेनं पत्र दिलं, त्याच्यामध्ये तुम्ही एवढं मला सांगा तुम्ही किंवा आम्ही तुमच्या पोलिशनला आता येतो, सार्वजनिक बांधकामची रुंदी एवढी होती आणि एवढी ह्यांना वर्ग ऑर्डर दिलेली मला आहे. सांगा साहेब, हे फक्त माहिती करता दिलंय. सर्व डायगाव जिल्ह्याचा तालुक्याचा कोण असतो? तहसीलदार बिडो यांच्याकडे सर्व तुम्हाला माहिती उपलब्ध नाही भेटणार होत. साहेब. सांगतो तुम्हाला परत रिपीट करतो. हा. तहसीलदारकडे भेटलो, तहसीलदारकडे ह्याचं काही नाही. काय कसं नसणार साहेब, असं नाही होणार ना. मग एक काम करा, तुम्हाला सोपं उपाय सांगतो. याच्यावर तुम्ही माहितीचा अधिकार टाका, सर्व काढून घ्या. हो हे सर्व चालू आहे. परत रिपीट करतो तुम्हाला, आमची मागणी एवढी जाईल. परत तुम्ही ऐका, सेफ्टीची जी काळजी आहे ती सेफ्टीची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही आज आलात ना, तर ऐका ना, आपले साहेब आज आले, परत मध्ये खट्टा मारलेला ना, त्यावेळी तुमचा इथं स्टाफ होता, त्यांना तुम्ही विचारा किती मला सेफ्टी होते ते. साहेब त्या दिवशी मी पण होतो. आता तुम्ही बांधकाम, आता रस्त्याचं काम चालू आहे अख्ख्या महाराष्ट्रात, जिथं चालतं ना तर लोकांना त्रास होणारच. कारण की एकदम रस्ता काय डायरेक्ट चायनासारखा आपल्या रात्री होणार आहे. आपण फार मागं आहोत, कारण की आपण होत देत नाही ना, आपली संकुचित मनवृत्ती आहे, त्याच्यामुळे आपण डेव्हलप होत नाही. अहो जिथं रस्ता बनणार ना थोडं त्रास होणारच, पण एकदा रस्ता बनल्यानंतर तुमच्या सुविधा चांगल्या होतात ना साहेब. सर्व माहिती आहे, आमचीच मागणी होती. हो साहेब, मग ते सांगतो तुम्हाला जी पाहिजे मागणी आहे, बोर्ड मला 2 दिवस द्या, तुम्हाला मी लावून घेतो साहेब. पाटील साहेब जरा एक सांगतो मला, तुम्ही तुमचा अधिकार वापरू शकता, त्याच्यामध्ये आमचं दुमत नाही. हा. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहोत, अलग लोकांचे जे काही विषय येतात ते आमचं मांडणं आमची जबाबदारी आहे. तुम्ही तुमच्या मार्गाने चला, आम्ही आमच्या मार्गाने जातो. जर तुम्ही आम्ही कुठं कायदा मोडला किंवा कारवाई नाही करू पण साहेब, शकता. तुमच्या माहिती बेकायदेशीर करता, जमा आता केला बेकायदेशीर नाही. जमा 4 तारखेपर्यंत बेकायदेशीर आलो. जमा झाला. बरं. आता जमा म्हणजे आता इथं कारवाई ह्या करणार. एरियामध्ये तुम्ही जमा झाले 5 पेक्षा जास्त व्यक्ती जमावबंदी आदेश कशाला म्हणतात साहेब? तेच सांगतो ना तुम्हाला, जमावबंदी आणि हे आदेश बंद हा करायचं- त्याच्यासाठी. बंद करायचं बंद अधिकार करायचं ज्या नाही. माणसाला तुम्हाला तो करेल मी ना काय बंद. बोललो, कॉन्ट्रॅक्टरला तुम्हाला जर काम बंद करायला करायचं सांगून काय काय करायचं करायचं? असेल ना तर तुम्ही रितसर कारवाई करा, मला हे म्हणायचंय. पण तुम्ही शासनाचं काम बंद पडणार तर मग शासन आम्हाला शिव्याच घाले ना, घरी बसा तुम्ही, तुमच्या दुसरे जण नेमतो आम्ही. शासनाचं काम कधी सिद्ध होणार? कसं? त्यांनी इथं आमचं काम ह्या साहेब, यंत्रणेमार्फत चालू आहे. तुमच्या माहिती बोर्ड करता- पाहिजे की नको? बोर्ड लावतील ना साहेब, मी सांगतो ना. हो, बोर्ड तो बोर्ड ऐका, आता हे बोर्ड बांधकाम तिथून पास झालंय, पण प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावेल का? नाही, सांगतो ना तुम्हाला, वर्क ऑर्डर मध्ये काय असतं साहेब, काम ज्या ठिकाणी सुरू जनवर होतं तुम्ही- आणि ज्या ठिकाणी ऐका. संपतं हा त्या घाट- दोनच ठिकाणी काम. तुम्ही माहिती घ्या, हा रोड कुठपर्यंत ही माहिती घेतली का?
तुम्ही घाट उतरल्यानंतर तिथे त्यांनी बोर्ड लावलेला आहे की पुढचं असं असं काम आहे ते हा दरदारीने कमी करा वळवण्यात आलेले आहे. असं पण आहे ना सेफ्टी साहेब. बोर्ड झाला साहेब. मी तुम्हाला काय म्हणतो, जी यंत्रणा करत आहे ना त्या यंत्रणेनं बोर्ड लावला पाहिजे. ठीक आहे, आम्ही सूचना देऊन टाकतो ना. आम्ही दिले पण आहे साहेब, आपण दिलं ना लेटर मडगावकर ते लेटर दिलं ना, त्याबाबत बोर्ड लावणं आणि अपघात होणार नाही अशा इशाऱ्याचे प्रत्येक ठिकाणी लावलेलं आहे. असं दिलंय लेटर आम्ही. तुम्ही बोललो तुम्हाला 2 दिवस द्या, त्यांच्याशी बोलून प्रत्यक्ष लावून घेतो ना मी. आणि इव्हन एक खड्डे दिसतात ना, त्यांना एवढं हे पण सांगितलं की हे थोडं जाताना लोकांना येतं प्लेन करा, असं बी सांगितलं मी स्वतः. प्लेन वगैरे हा विषय माझा कसं आहे माहितीये का, खड्डे आहेत, रात्रीच्या वेळी दिसत नाही, इकडे तिकडे गाडी बोलते माहितीये का, ते पण करून द्यायला सांगितलं. प्लेन करायचे, त्यांनी माती पाणी मारायचे की नाही हा मुद्दा आहे. हा ना, आमचा तेच ना. मुद्दा महत्वाचा आहे की जी सेफ्टीच्या गोष्ट मी फक्त बोलतो. हा बोला बोला, जाऊ द्या, बोलू द्या. नाही नाही बोला. साहेब बघा, रस्ता सुरू करायचा आहे बरोबर. रस्ता सुरू करायच्या अगोदर त्यांची कामाची पद्धत कशी असते कशी असते मला सांगा. मला सांगा. धाड कटिंग साईडची कटिंग केली पाहिजे. हा ती झाली त्या हा. कटिंग एक तरी धाड कटिंग झालं का मला सांगा. मला साहेब नाही, सांगा. मला फक्त मी ऐका, मागे बोलायचं त्यांच्याकडे मला. तुमचं म्हणणं बरोबर आहे. धाड कटिंग झाली का? ऐका, अधिकार कोणाला? जेवढ्या रोडची परमिशन येईल तेवढे झाड कटिंग कसं. आता हा झाड त्यांना तर व्यवस्थाने कटिंग का करणार. त्याने बंद मला करावी. बाकी काय बोलायचं नाही. एक तरी त्या धाड अधिकाऱ्याने cutting बंद झाली का करावी. मला दाखवा. अहो साहेब, त्यांचं काम आहे झाड. त्यांना विचारा तुम्ही. एकीकडे साहेब कोर्टात येऊन स्टे ना जाऊ तुम्ही. एवढं चालू आहे आणि तुम्ही झाड कापायला लावता. असं काय ऐका, करताय? 2 मिनिटं ऐका मला. तुम्ही आता बोलणं अहो फक्त जामनेर मध्ये झाड कटिंग एवढं मॅटर चालू आहे. तुम्ही परत झाड कशाला कापायला लागलाय? असं नका. चला मागे. झाडं कटिंग केली नाही. दुसरी साहेब, गोष्ट, त्यांच्या कामात तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही शासनाकडे तक्रार करून टाका. यांचं काम बरोबर नाही, दुसऱ्याला कॉन्ट्रॅक्ट द्या. contract गाडी काढण्यामुळे सांगणार नाही. मग बघा, मरणार कोण लोक आमच्या स्थानिक इथले ना तिथले बाहेरचे त्यांना थांबून त्यांना वेगळा मेसेज जातो ना साहेब. असं काय करता तुम्ही? कायदेशीर आणा ते. तुम्ही आमचं फक्त एवढाच इंटेन्शन आहे की काही कायदा सुव्यवस्था निर्माण होणार द्या, बाकी काय नाही. कॉन्ट्रॅक्टरच्या काळा काचे दिसले नाही पाहिजे सर्वसामान्य लोकांना हे अहो साहेब, त्या काळा काच्या कायदेशीर आहे ना, कायदेशीर आहे. मोरे, मुद्दा वेगळा ऐका आहे. ना. काळा काचांचं काय आहे? काळा काची आरटीओ बघित, 3 नंबर आरटीओ बघित. आपला मुद्दा काय मेन ते राहू. पाटील साहेबांनी काय ए, गाडी चला चला गाडी त्या साहेबांचा आहे का थोडासा एक मिनिट. चला मी गाडीत पाहतो. चला साहेब. ए मोरे, जाऊ द्या हो, काळा अहो, आता तुम्ही कशाला तिकडे जाता त्यांच्याकडे? साहेब थोडंसं साहेबांनी ऐका हो साहेब. आपली दोडामार्ग तालुक्यात दोडामार्ग विसगर असं या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मोठं आंदोलन करत सदरचं काम बंद पाडलेलं होतं. सकाळपासून त्यांचं ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. मात्र आत्ताच या ठिकाणी अगदी काही वेळापूर्वी पोलीस आले. त्यांनी जे कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, त्यांना या ठिकाणी समजावलेलं होतं. इथला ठेकेदार कशाप्रकारे काम करतो हे आपण पाहू शकताय. सदरची या ठिकाणी जी काही सगळी यंत्रणा आहे, ही यंत्रणा योग्य रीतीने चालते की नाही हे पाहणंसुद्धा तेवढंच औत्सुक्याचं प्रत्येक वेळी ठरत असतं. इथे केल्या जाणाऱ्या उपाययोजना ह्या तुटपुंज्या आहेत हे प्रत्येक वेळी इथल्या स्थानिक प्रतिनिधींना, लोकप्रतिनिधींना सांगावं लागतं. मात्र आज पोलिसांची या ठिकाणी आक्रमक भूमिका पाहिल्यानंतर इथल्या स्थानिकांबरोबर हे पोलीस प्रशासन आहे किंवा आणखी कुणाबरोबर हा मात्र प्रश्न निश्चितपणे या ठिकाणी उपस्थित राहतो. याला कारणही तसंच आहे. बाबूराव धुरी जे जिल्हा प्रमुख आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, यांच्याशी या ठिकाणी पोलिसांनी बातचीत केलेली होती. यामध्ये आपण पाहू शकताय समोर जो खड्डा मारलेला आहे आणि त्याच्या बाजूला ज्या या सुरक्षेच्या यंत्रणा केलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहून सांगू शकताय की या पुरेशा आहेत की नाही. समजा एखादी बेळगाववरून येणारी गाडी या ठिकाणी आली, तसेच दोडामार्ग बेळगाव हा रोड आहे, या रस्त्याने समजा एखादी गाडी आली आणि अशावेळी कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहील हा प्रश्न निश्चितपणे या ठिकाणी राहतोय. साध्या साध्या प्रश्नांसाठी पोलीस बळ या ठिकाणी उतरवलं जातं आहे. मात्र अशा जी या ठिकाणी विकास कामं होत आहेत ही विकास कामं योग्य रीतीने होत नसल्यामुळे हा जनक्षोभ होतोय. हे शासनाच्या कधी लक्षात येणार आहे हा मात्र अनुत्तरित प्रश्न नेहमीच या ठिकाणी राहत असतो.